आजच्या धावपळीच्या जगात आपल्याकडे सर्व काही आहे, पण एक गोष्ट नाही, ती म्हणजे शांती. आपण बाहेरच्या जगाला जिंकण्याचा प्रयत्न करतोय, पण आपल्या आतल्या जगाचं काय? आपल्या मनात विचारांचा जो गोंधळ सुरू असतो, तो आपल्याला कधीच सुखाने जगू देत नाही. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण भगवान बुद्धांच्या एका अशा प्राचीन कथेबद्दल जाणून घेणार आहोत, जी तुम्हाला सांगेल की तुमचं मन तुमचं सर्वात मोठा शत्रू कसं बनतं आणि त्याला आपण सर्वात चांगला मित्र कसं बनवायचं. एकदा भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसोबत एका गावातून दुसरी गावे जात होते. रस्ता खूप लांब होता आणि दुपारचे ऊन तापले होते. बुद्धांना तहान लागली. त्यांनी आपल्या एका शिष्याला सांगितले, वत्सा, मागे आपण एका छोटेसे सरोवरावरून आलो, तिथून थोडे पाणी घेऊन ये. शिष्य गेला, पण त्याने पाहिले की काही बैलगाड्या नुकत्याच त्या सरोवरातून गेल्या होत्या. त्यामुळे सरोवराचे पाणी पूर्णपणे गढूळ झाले होते. त्यात माती आणि कचरा वर आला होता. शिष्याला वाटले, हे घाणेरडे पाणी मी बुद्धांना कसे देऊ. तो रिकाम्या हाताने परत आला. बुद्धांनी पुन्हा पाठवले. शिष्य पुन्हा गेला, पण पाणी अजूनही गढूळच होते. तिसऱ्यांदा जेव्हा बुद्ध त्याला पाठवतात, तेव्हा शिष्य तिथे गेल्यावर थक्क होतो. ते गढूळ पाणी आता आरशासारखे स्वच्छ झाले होते. माती खाली बसली होती आणि कचरा निघून गेला होता. शिष्याने बुद्धांना विचारले, भगवंत, हे कसं झालं? मी तर काहीच केलं नाही. बुद्ध हसले आणि म्हणाले, वत्सा, तू फक्त थोडा वेळ वाट पाहिलीस, मातीला खाली बसण्यासाठी वेळ दिलास आणि पाणी आपोआप स्वच्छ झाले. आपल्या मनाचंही असंच असतं. जेव्हा तुमचं मन अस्वस्थ असेल, तेव्हा तुम्हाला राग येत असेल किंवा दुःख होत असेल, तेव्हा आपण काय करतो? आपण त्या अस्वस्थतेशी भांडायला लागतो. पण बुद्ध म्हणतात, शांत बसा, मनाला थोडा वेळ द्या, त्या विचारांच्या मातीला खाली बसू द्या. जेव्हा तुमचं मन शांत होतं, तेव्हाच तुम्हाला आयुष्यातले योग्य निर्णय घेता येतात. प्रतिसादापेक्षा संयम महत्त्वाचा. आयुष्यात जेव्हा कोणी तुमची निंदा करतं, तेव्हा लगेच उत्तर देऊ नका. थोडा वेळ शांत राहा. संयम हे सर्वात मोठे शस्त्र आहे. वर्तमान काळात जगा. बुद्ध म्हणायचे, भूतकाळाचा विचार करू नका आणि भविष्याची चिंता करू नका. जे आहे ते फक्त आज आहे. गरजा कमी करा. जेवढ्या तुमच्या इच्छा आणि गरजा कमी असतील, तेवढे तुमचे मन कमी भटकतील. लक्षात ठेवा, शांती ही बाहेरच्या जगात नाही, तर तुमच्या आत आहे. आजच्या ह्या धावपळीच्या दिवसातील फक्त 10 मिनिटे स्वतःसाठी काढा. शांत बसा आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्हाला ही बुद्धांची कथा आणि विचार आवडले असतील, तर हा व्हिडिओ अशा व्यक्तीला शेअर करा, ज्याला आज मानसिक शांतीची गरज आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमो बुद्धाय. आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीचा सर्वात जास्त ताण येतो, कमेंटमध्ये सांगा.